Welcome students. Today we are going to start another new topic from organic chemistry, that is polymers. काय पाहायचं आपल्याला तर पॉलिमर्स हा टॉपिक पाहायचा. आता पॉलिमर्स हा टॉपिक पाहत असताना सुरुवातीला टॉपिक सुरू करण्या अगोदर मी काही तुम्हाला पॉलिमरचे एक्झाम्पल देतो. जसं की तुम्हाला ही माहिती आहे पॉलिमर्स म्हणजे काय हे समजायला थोडंसं अवघड असलं तरी एक्झाम्पल दिल्यानंतर लक्षात येतो. ओके, तर पॉलिमर्स काय असतात तर पहा, मी असं म्हणतोय पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. पॉलिमर्स काय असतात तर पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स विच आर मेड अप ऑफ सिंपल मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज अ मोनोमर्स. त्यांना काय म्हणायचं असतं, मोनोमर्स म्हणायचं असतं. तर डेफिनेशन पाहण्याच्या अगोदर काही एक्झाम्पल देतो. माझ्या हातामध्ये जो मार्कर आहे हा पॉलिमरचा एक्झाम्पल आहे. हा मार्कर पेन जो आहे हा पॉलिमर आहे. काय तर हा पॉलिमर आहे. त्याचे कारण हा एक जरी मार्कर पेन दिसत असेल तर हा तयार होत असताना लाखो करोडो छोटे छोटे युनिट एकत्र आले. किती? लाखो करोडो छोटे छोटे एकत्र युनिट आले आणि यांच्यापासून हा तयार झाला मार्कर पेन. सो मार्कर पेन हा आहे प्लास्टिक इन नेचर. कसा आहे हा? प्लास्टिक आहे. हा पॉलिमर आहे. काय विद्यार्थी मित्रांनो, हा पॉलिमर आहे. असे तुम्हाला बरेचसे एक्झाम्पल सांगता येतील. आपण बायोमॉलिक्युलच्या टॉपिक मध्ये डीएनए आरएनए पाहिलं होतं. तर जे न्यूक्लिक ऍसिड्स असतात म्हणजे जे डीएनए असतं, डीएनए इज ऑल्सो अ बायोपॉलिमर. ते काय आहे तर बायोपॉलिमर आहे. लक्षात येतंय, बायोपॉलिमर आहे. ओके, त्याचबरोबर आपला हा जो बोर्ड आहे, दिस इज अ बोर्ड ऑल्सो मेड अप ऑफ स्मॉल रिपीटिंग युनिट. त्याला पॉलिमर म्हटलं जातं. आपला जो बोर्ड आहे तो पॉलिमरचे एक्झाम्पल आहे. आणि मग पॉलिमर म्हणजे काय तर पॉलिमर म्हणजे तुम्हाला मी सांगतोय, पॉली या शब्दाचा अर्थ मेनी आणि मर या शब्दाचा अर्थ मर. पहा, आपल्या टॉपिकचं नाव काय तर पॉलिमर्स असं आहे, त्या अपोस्ट्रोफी असं आहे. तर पॉलिमर हा काय आहे तर पॉलिमर हा जो शब्द आहे हा दोन वेगळ्या शब्दापासून आलेला आहे. ग्रीक वर्ड आहे तो पॉलिमर. काय तर ग्रीक वर्ड, तो दोन वेगळ्या शब्दापासून आला. पॉली याचा अर्थ मेनी, पॉली याचा अर्थ काय मेनी, आणि MEROS मर म्हणजे पार्ट. मर म्हणजे काय तर पार्ट. मर म्हणजे मर नाही, मर MEROS मर म्हणजे पार्ट. लक्षात ठेवा, मेनी पार्ट. काय सांगतो बा, मेनी पार्ट. दिस मार्कर पेन इज मेड अप ऑफ स्मॉल रिपीटिंग युनिट्स आर कॉल्ड ॲज अ मोनोमर. मोनोमर पाहायचं, मी असं सांगतो एक्झाम्पल पहा. हा एक मोनोमर आहे, एक पार्ट आहे. मोनो याचा अर्थ एक आणि मर याचा अर्थ पार्ट. याला काय म्हणतो मी पहा विद्यार्थी मित्रांनो, याला म्हणतोय मी मोनोमर. याला काय म्हणतो, मोनोमर. याचाच अर्थ सिंगल पार्ट. याचाच अर्थ काय तर सिंगल पार्ट. सांगा, हे गोल किती काढले तुम्ही? एक काढले. हा सिंगल पार्ट आहे, त्याला मोनोमर म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं, मोनोमर असं म्हटलं जातं. ओके, हे एक झालं. आता मी असं म्हणतोय पहा, हा एकटा घेतला, नंतर एक बिकर घेतलं मी, एक बिकर घेतलं. ह्या बिकर मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे हे पहा. ओके, बिकरची साईज वाढवतो आणि त्याच्यातले मर पण वाढवतो. त्यातले काय वाढतो, मर पण वाढवतो. हे जे सिंगल मर आहेत यांना विशिष्ट अशा टेम्परेचरला हीट केलं आणि त्यांच्यावरती जर प्रेशर अप्लाय केलं, तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या एका घटकापासून आपल्याला अशी साखळी तयार होते. आपल्याला अशी काय तयार होते, साखळी तयार होते. आणि ही जी साखळी तयार होते ही किती पार्ट पासून सुरू झालेली असते तर ही जी साखळी आहे ही असंख्य अशा छोट्या छोट्या पार्ट पासून तयार झालेली असते आणि याला पॉलिमर असं म्हटलं जातं. याला काय म्हटलं जातं, पॉलिमर. मग पॉलिमर का बरं? ह्याला काय म्हटलं मी, एकटा असेल एकटा त्याला काय म्हणायचं, मोनोमर म्हणायचं, मोनोमर. आणि असे एकटे पार्टिकल एकत्र आले म्हणजे आपण असं म्हणतो छोटे छोटे पार्टिकल्स यांना आपण हीट केलं आणि त्यांच्यावरती जर प्रेशर दिलं तर त्यांच्यापासून लांबलचक अशी साखळी तयार होते. आणि मग ह्या लांबलचक साखळी कशापासून तयार झाली, ही लांबलचक साखळी मोनोमर पासून तयार झाली आणि याला आपण म्हणतो पॉलिमर. याला काय म्हणतो, पॉलिमर. पॉली याचा अर्थ काय मेनी आणि मर याचा अर्थ काय पार्ट. म्हणजे याचा अर्थ तुम्ही मेनी पार्ट. याचा अर्थ काय होतो तर मेनी पार्ट. This compound is called as a polymer and polymer means it is made up of many parts.
ओके, पॉलिमर म्हणजे काय असतं तर पॉलिमर म्हणजे खूप मोठा मॉलिक्यूल असतो ज्याचं मॉलिक्युलर मास हे जास्त असतं. मी डेफिनेशन तुम्हाला सांगणार आहे. आणि हा काय झाला तर मोनोमर, एकटा नाही का आणि अनेक यात जसा फरक आहे तसा हा जो पॉलिमर आहे तो छोट्या युनिट पासून तयार होतो, त्याला मोनोमर म्हटलं जातं. तर मी डेफिनेशन सांगण्या अगोदर तुम्हाला विचारतोय पॉलिमरचे काही एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत का? तर मी तुम्हाला हिंट दिलेली आहे, मार्कर पेन हा पॉलिमर आहे. मार्कर पेन हा पॉलिमर आहे. हा मी असं म्हणतो, हा जर पीव्हीसी असेल तर हा व्हिनिल क्लोराइड या मोनोमर पासून तयार झालेला असतो. कशापासून? व्हिनिल क्लोराइड पासून तयार झालेला असतो. त्याचबरोबर पॉलिमरचे मी एक्झाम्पल देणार आहे. पॉलिमरचे एक्झाम्पल दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक एक्झाम्पल पाहतो जे पॉलिमर्स असतात. मग सांगा तरी सर कोणते असतात? तुम्हाला असा प्रश्न पडला असं नाही का की सांगा सर आम्हाला कोणते येतं? तर मी सांगतो, दैनंदिन जीवनामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या जर आपण बॉडीचा जर विचार केला तर आपल्या बॉडीमध्ये देखील वेगवेगळे पॉलिमर्स आहेत. कोणते? आपले हेअर. ओके, हेअर केस देखील पॉलिमर आहेत. हेअर इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ पॉलिमर. त्यानंतर आपले जे स्नायू असतात, मसल्स हे देखील पॉलिमर आहेत. लक्षात ठेवा, मसल्स आर ऑल्सो पॉलिमर. त्याचबरोबर आपण बायोमॉलिक्युल्सच्या टॉपिक मध्ये न्यूक्लिक ऍसिड्स पाहिले, डीएनए, आरएनए, तर ते पण काय आहेत? ते पण पॉलिमर्स आहेत. ते काय तर पॉलिमर्स. त्याचबरोबर आपण प्रोटीन्सची स्टडी केली होती. आपल्या लाईफ मध्ये आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी, आपल्याला फिट राहण्यासाठी आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असते. प्रोटीन्स आर द बायोपॉलिमर्स ऑफ अल्फा अमायनो ऍसिड्स. माहिती तुम्हाला, एक अल्फा, दुसरा, तिसरा असे अनेक अल्फा अमायनो ऍसिड एकत्र येऊन त्यांच्यापासून काय तयार होतं तर प्रोटीन तयार होतं. म्हणून प्रोटीन हे एक्झाम्पल आहे पॉलिमरचं. हेअर हे एक्झाम्पल आहे पॉलिमरचं. मसल्स हे एक्झाम्पल आहे पॉलिमरचं. ओके, मार्कर पेन हे एक्झाम्पल आहे पॉलिमरचं. हे कशाचे एक्झाम्पल आहे? पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. ओके, हे अनेक एक्झाम्पल आपल्या भोवती देखील आहेत. आपण ज्या दैनंदिन गोष्टी वापरत असतो त्या देखील पॉलिमर्स आहेत. तुम्ही म्हणता सर कोणत्या? तर बोर्ड हा पॉलिमर आहे. त्याचबरोबर काही एक्झाम्पल पहा, हे जे डस्टर आहे, डस्टर ऑल्सो इट इज मेड ऑफ प्लास्टिक नाही का, तर हे पण पॉलिमर आहे. हे पण काय तर पॉलिमर. त्याचबरोबर घरी कपडे वाळू घालण्यासाठी नायलॉनची दोरी असते. कोणती? नायलॉनची दोरी असते. नायलॉनची दोरी पण काय आहे? पॉलिमर आहे. ओके, आपण केस विचारण्यासाठी जो कंगवा वापरतो, ओके, कॉम्ब, तो कंगवा देखील काय आहे तर पॉलिमर. सो दिस इज अ कॉम्ब. कंगवा आहे, कंगवा पॉलिमर. डस्टर पॉलिमर. मार्कर पेन ऑल्सो पॉलिमर. त्याचबरोबर हे जे आहे प्लास्टिक थिंग हे नाही का दिसतं तुम्हाला, वॉटर पॅड आहे. हा काय तर वॉटर पॅड. सो इट इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ पॉलिमर. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे आपल्या हेअरला लावण्यासाठी ऑइल, पहा लक्षात घ्या, आपले हेअर पॉलिमर आहे. ओके, त्याच्यासाठी लागणारे कंगवा पॉलिमर आहे. ओके, तेल ज्या बॉटल मध्ये तेल आहे ही पण काय आहे तर पॉलिमरची बॉटल आहे. ही काय तर पॉलिथिन बॉटल आहे. इट इज अ एक्झाम्पल ऑफ पॉलिमर. त्याचबरोबर आणखी बरेचसे एक्झाम्पल, आपण जे असे प्लास्टिक बॉक्स वापरतो हे एक्झाम्पल आहे पॉलिमरचं. हे पॉलिथिन आहे. काय तर हे पॉलिथिन आहे. तुम्हाला प्लास्टिक बॅग माहिती आहेत, कॅरी बॅग माहिती आहे, ज्याच्यावरती बंदी आलेली आहे. ओके, ते काय आहे तर पॉलिमर. ते नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. प्लास्टिक बॅग ही नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे म्हणून त्याच्यावरती बंदी आलेली आहे. ओके, त्याचं विघटन होत नाही. ते पुढे आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर मोबाईल कव्हर जे आहेत, मोबाईल कव्हर तुम्हाला माहिती आहे, मोबाईल कव्हर इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ पॉलिमर. सो अराउंड अस देर आर सो मेनी पॉलिमर्स एक्झाम्पल्स आर एक्झिस्ट. टू व्हीलर म्हणजे किंवा सायकल असेल किंवा मोटरसायकल असेल, त्याला ट्यूब असतं, त्याला टायर असतं. टायरही पॉलिमर आहे, ट्यूबही पॉलिमर आहे. ओके, म्हणजे असे आणखी एक्झाम्पल आपल्याला पाहता येतील. आपल्या घरी जे काही समजा नायलॉनची दोरी असेल, नायलॉनची रोप असेल, ते पॉलिमरचे एक्झाम्पल आहे. बेडशीट आहे वेगवेगळ्या प्रकारचे. तर खूप सारे एक्झाम्पल आपल्याला पॉलिमरचे देता येतील. आणि म्हणून या टॉपिक मध्ये आपल्याला पॉलिमर्स काय असतात पहा. या टॉपिक मध्ये पॉलिमर्स काय असतात, त्यांचं क्लासिफिकेशन पाहायचं, त्यांचे एक्झाम्पल्स पाहायचे, त्यांचे प्रिपरेशन पाहायचं आणि त्यांचे युजेस देखील पाहायचं. कॉम याचा उपयोग काय? भाग पाडण्यासाठी. ओके, लक्षात आलं ना, याचा उपयोग काय ते आपल्याला पाहायचे. त्याचबरोबर कुकरचं हँडल बार माहिती आहे, कुकरचं हँडल बार नाही का, काळाचे हँडल बार. सो इट इज अ बॅकेलाइट पॉलिमर. ते कोणतं आहे तर बॅकेलाइट पॉलिमर. कोणतं पॉलिमर कुठे वापरलं जातं याच्याविषयी देखील आपण ह्या टॉपिक मध्ये पाहणार आहोत. तर पॉलिमर्स म्हणजे काय याकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. ओके, पॉलिमर्स म्हणजे काय याकडे मी घेऊन जातोय. आता अगोदर डेफिनेशन येतो. काय करतो मी पहा,
डेफिनेशन लिहितोय. पॉलिमर्स काय असतात, पॉलिमर्स काय असतात, तर ते डेफिनेशन जात असताना मी असं एक सांगतो तुम्हाला. पहा, तर आपण असं म्हणूया, हे पहा इथं मी कंटेनर घेतोय असं म्हणतो. काय घेतो इकडे पहा, किंवा इकडे घेतोय कंटेनर. पहा इथं घेतोय कंटेनर, हे कंटेनर घेतोय. ओके, हे काय घेतोय मी, तर कंटेनर घेतो. आणि तुमच्या माहितीसाठी मी असं सांगतोय की हा एक मोनोमर, हा काय घेतला एक, असे आपण लाखो घेऊया. 1 2 3, हे काय घेतो मी, हे कंटेनर घेतले किंवा टोपली म्हणा तुम्ही. काय घेतलं आपण, टोपली घेतली. आणि लॅबोरेटरीमध्ये आपण प्रयोग करतो. यात काय करायचंय आपल्याला, 1 2 3 4 असे टाकायचे आहेत. काय टाकायचे आपल्याला, मोनोमर टाकायचे. तर लार्ज नंबर ऑफ मोनोमर टाकायचे. एक घेतला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, हे काय घेतलं तर मोनोमर्स. आता कशाचे घेतले हे तुम्हाला सांगतो मी, कशाचे घेतले हे तुम्हाला मी सांगतो. चला, मी असं म्हणतो की हे जे तुम्हाला एक एक गोल दिसतो का, एक एक गोल म्हणजे सांगतो तुम्हाला मी, ते घेतलं मी CH2 डबल बॉन्ड CH2. काय घेतलं मी, CH2 डबल बॉन्ड CH2. त्याचं नाव आहे इथिन. त्याचं नाव काय, तर इथिन आहे. तो मोनोमर आहे. एकटा असेल आणि एक गोल म्हणजे एक मोनोमर. ओके, असे किती घेतले, तर असे आपण भरपूर घेतले. असे आपण काय घेतले, तर भरपूर घेतले. मोजता येते का तुम्हाला, मी म्हणता सर आम्ही मोजतो. ठीक आहे, मग मी तुम्हाला मोजू न देण्यासाठी काय करतो, तर आणखीन घेतोय. किती घेतले सांगा मला, कोण सांगतं का फिक्स आकडा. मी लार्ज नंबर ऑफ घेतले, लार्ज नंबर ऑफ मोनोमर घेतले. एकटा घेतला का, नाही. एक गोल म्हणजे एक इथिन, एक गोल म्हणजे काय, तर एक इथिन आहे. ओके, चला, त्या घमेल्यामध्ये किंवा त्या कंटेनरमध्ये लार्ज नंबर ऑफ आपण इथिनचे मॉलिक्यूल घेतले. किती घेतले, लार्ज. मग लार्ज ही संख्या दाखवण्यासाठी आपण काय घेणार, n घेणार. काय घेणार आपण, n घेणार. n नंबर ऑफ CH2 डबल बॉन्ड CH2 घेतले. त्याचं नाव इथिन आहे. एकटा CH2 डबल बॉन्ड CH2 याला इथिन म्हटलं जातं. काय म्हटलं त्याला, इथिन असं म्हटलं जातं. तो मोनोमर आहे. असे किती घेतले, लार्ज नंबर ऑफ मोनोमर घेतले या कंटेनर मध्ये. नंतर मी सांगतो, ह्या लॅबोरेटरीमध्ये आपण प्रोसेस करतो आहोत असं गृहीत धरा. नंतर हे जे कंटेनर आहे, या कंटेनरला आपल्याला हीट करायचे. या कंटेनरला हाय टेम्परेचरला हीट करायचं. आणि ही रिएक्शन करत असताना आपल्याला कॅटलिस्ट देखील टाकायचे. पहा, ही रिएक्शन करत असताना इथं आपल्याला काय टाकायचंय, यामध्ये कॅटलिस्ट टाकायचे. मी तुम्हाला म्हणेल, जर HDPE पॉलिमर तयार करायचं असेल तर त्याच्यामध्ये झिग्लर नाटा नावाचा कॅटलिस्ट टाकावा लागतो. काय टाकावा लागतो, झिग्लर नाटा नावाचा कॅटलिस्ट टाकावा लागतो. चला, मी असं लिहितो, ऍट हाय टेम्परेचर. इथं पाहिजे लिहितोय. काय करायचं आपल्याला, या कंटेनर मध्ये लार्ज नंबर ऑफ मोनोमर्स घेतलेले आहेत. त्याला आपल्याला हीट करायचं. त्याच्यावरती काय द्यायचं आपल्याला, त्याच्यावरती प्रेशर द्यायचंय हाय टेम्परेचरला, आणि त्याच्यावरती प्रेशर द्यायचं. आणि याच्यामध्ये कॅटलिस्ट कोणता टाकायचा, तुम्हाला हसू येईल, झिग्लर नाटा नावाचा कॅटलिस्ट टाकायचा आहे. काय टाकायचा आहे, झिग्लर नाटा. हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर, हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशर अप्लाय करायचं. आणि कॅटलिस्ट कोणता, तर मी असं म्हणतो झिग्लर नाटा कॅटलिस्ट घ्यायचा आहे. कोणता, झिग्लर नाटा नावाचा कॅटलिस्ट घ्यायचा. झिग्लर नाटा कॅटलिस्ट घ्यायचा आणि याला आपल्याला हीट करायचं. आणि काय होतं हीट केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, काय होतं, तर असे CH2 डबल बॉन्ड CH2 पासून मी तयार म्हणतो, एका CH2 डबल बॉन्ड CH2 पासून आपल्याला असं युनिट तयार होतं. आपल्याला असं युनिट तयार होतं. याला म्हणायचं असतं रिपीटिंग युनिट. याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण रिपीटिंग युनिट. काय म्हणायचं याला, रिपीटिंग युनिट. आणि असे लार्ज नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एकत्र येऊन, असे लार्ज नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एकत्र येऊन तयार होतं ते असं, तयार होतं ते असं. पहा, मी लिहितो इथं काय तयार होतं, तर ते तयार होतं ते असं. पहा, ही लाईन इथं काढतो मी, चौकट काढतो इथं. ओके, आणि इथं हे त्याच्यानंतर CH2 आणि इथं ब्रॅकेट CH2 ब्रॅकेट क्लोज, आणि त्याच्या समोर काय लिहिलं तुम्ही, n. ह्या n चा अर्थ तुम्हाला मी सांगणार आहे. आता हे पहा, हा काय आहे, CH2 डबल बॉन्ड CH2 काय मी समजून सांगतो. पहा, ह्या कंटेनर मध्ये आपण काय घेतो, लार्ज नंबर ऑफ एकटे संख्या खूप प्रचंड प्रमाणात, पण कोणाची, इथिनची. CH2 डबल बॉन्ड CH2. एक गोल म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर एक गोल म्हणजे एक इथिनचा मॉलिक्यूल. असे किती इथिनचे मॉलिक्यूल घेतले, तर असे n नंबर म्हणजे काय घेतले आपण, लार्ज नंबर ऑफ इथिनचे मॉलिक्यूल घेतले. ओके, लार्ज नंबर ऑफ इथिनचे मॉलिक्यूल घेतले. त्यांना आपण टेम्परेचरला हीट केलं, हाय टेम्परेचरला हीट केलं. आपण त्यांना हाय टेम्परेचरला हीट केलं, त्यांच्यावरती प्रेशर अप्लाय केलं. त्याच्यामध्ये आपण झिग्लर नाटा नावाचा कॅटलिस्ट टाकला. तर
एका CH2 डबल बॉन्ड CH2 पासून एक CH2 असं तयार होतं. याला म्हणायचं असतं रिपीटिंग युनिट. याला काय म्हणायचं असतं? रिपीटिंग युनिट. आणि असे लार्ज नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एका इथिन पासून एक असं आणि असे जर लाख CH2 डबल बॉन्ड CH2 असतील तर असे लाख CH2 एकत्र येतील आणि एकाला दुसरं, दुसऱ्याला तिसरं, तिसऱ्याला चौथं, चौथ्याला पाचवं अशा पद्धतीनं ती साखळी काय होईल तर खूप मोठ्या प्रमाणात होईल. आणि म्हणून ह्यांना हिट केलं की काय होईल तर याच्यापासून असं हे पहा 1 2 3 असं ही अशी चेन तयार होईल. काय होईल तर ही अशी चेन तयार होईल. तर ही जी लांबलचक चेन तयार झाली हिला काय म्हणायचं? हिला म्हणायचं असतं पॉलीइथिन. याला काय म्हणायचं असतं? पॉलीइथिन. जर ह्या कंटेनर मधले मोनोमर्स हे इथिन असतील एकटा असेल तर इथिन आणि लार्ज नंबर ऑफ इथिन असतील तर हा जो प्रोडक्ट असतो याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो? याचा अर्थ असा होतो, ह्या एनचा अर्थ असा होतो पहा तुमच्या माहितीसाठी, एका इथिन पासून एक रिपीटिंग युनिट. मग मला सांगा 1 लाख इथिन मॉलिक्यूल असतील तर 1 लाख एवढे रिपीटिंग युनिट. पहा एकापासून एक रिपीटिंग युनिट मी जर म्हणत असेल हे असतील 1 लाख. किती असतील? 1 लाख असतील किंवा तुम्हाला 1 लाख घेतले आपण. मग मला सांगा 1 लाख CH2 डबल बॉन्ड CH2 पासून किती मिळतील आपल्याला? तर तेवढेच 1 लाख एवढे किती पाहू द्या 1 मिनिट. एकक दशक शतक हजार 10,000 लाख. ओके 1 लाख CH2 डबल बॉन्ड CH2 पासून 1 लाख एवढे CH2 तयार होतील आणि हे एक याला दुसरं पहा हे एक याला दुसरं याला तिसरं चौथं पाचवं ही चेन कशी असेल तर कंटिन्यू असेल. म्हणून CH2 बॉन्ड CH2 याच्या पुढे काय तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याच्या पुढे पुन्हा CH2 डबल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 त्याच्या पुढे CH2 त्याच्या पुढे काय असेल तर हे एकापासून तयार झालं, हे एकापासून हे दुसऱ्यापासून हे पुन्हा CH2 बॉन्ड CH2 आणि हे पुढे काय असेल तर हे बोर्डही संपन आपला बोर्डही संपन लिहिण्याचा तरी ते थांबणार आहे का? थांबणार नाही. 1 लाख इथिन पासून तयार होणारा तो मॉलिक्यूल असेल. ही प्रोसेस कशी असेल तर कंटिन्युअस असेल. म्हणून हे लिहायला जागा राहत नाही. म्हणून काय करतो आपण तर CH2 डबल बॉन्ड CH2 याच्यापासून CH2 सिंगल बॉन्ड CH2 डायव्हॅलेंट हा रिपीटिंग युनिट म्हणजेच मोनोमर आणि असे लार्ज नंबर ऑफ एकत्र येऊन यांच्यापासून लांबलचक साखळी तयार होते. मग ती साखळी लिहायची गरज नसते. CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि याच्या भोवती काय लिहिलं त्याच्या पलीकडे आपण N. मग हे काय इंडिकेट करतो? ते इंडिकेट करतो ती चेन इकडे पण दूर आहे आणि इकडे पण दूर आहे. म्हणजे ती चेन कशी झाली तर ती लांबलचक साखळी झाली, ती लांबलचक चेन झाली. इट इज कॉल्ड ॲज अ पॉलिमर. इट इज अ पॉलिइथिन. मग याचं नाव काय तर याचं नाव पहा कसं येतं. एकटा असेल तर इथिन, लार्ज नंबर असतील तर लार्ज नंबर. ओके म्हणून इथिनचा पासून जे तयार होतं याला म्हणायचं असतं पॉलीइथिन. याला काय म्हणायचं असतं? पॉलीइथिन. दिस इज अ मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ पॉलीइथिन. CH2 डबल बॉन्ड CH2 याला मोनोमर म्हणायचं आणि CH2 सिंगल बॉन्ड CH2 आफ्टर ब्रॅकेट N इट इज कॉल्ड ॲज अ पॉलीइथिन. मग इथिन जर मोनोमर असेल तर पॉलीइथिन काय बरं तर पॉलीइथिन म्हणजे पॉलिमर आहे. तो काय आहे तर पॉलिमर. आलं का लक्षात? हे एक्झाम्पल सांगितलं मी. आता डेफिनेशन देणार आहे तुम्हाला. काय देणार आहे तर डेफिनेशन देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझा तुम्हाला आहे पॉलिमर कशापासून तयार होतं? पॉलिमर तयार होतं मोनोमर पासून. बरोबर आहे ना? पॉलिमर कशापासून तयार होतं? पॉलिमर तयार होतं मोनोमर पासून. जर मोनोमर नसतील तर पॉलिमर तयार होईल का? नाही. मग पॉलिमर तयार होतं ते मोनोमर पासून. मोनोमर यांना स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट असं म्हटलं जातं. त्यांनाच स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट रिपीट येणारे युनिट यांना रिपीटिंग युनिट असं म्हटलं जातं. कृपया या गोष्टी क्लिअर करून घ्या. मी डेफिनेशन लिहितोय कारण तुम्ही आता पहा डेफिनेशन लिहितोय. पॉलिमर्स म्हणजे काय? आता पहा एक गोष्ट तुमची क्लिअर करतोय. पॉलिमर्स. आता मला सांगा CH2 डबल बॉन्ड CH2 किंवा अगोदर डेफिनेशन येतो पॉलिमर्स आर पहा इथं पॉलिमर्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स. having high molecular weight and composed of small repeating units called monomers. आता इथं नीट लक्षात घ्या काय म्हटलं तर. इथं नीट लक्षात घ्या डेफिनेशन काय सांगितली पॉलिमरची. पॉलिमर्स काय असतात?
पॉलिमर्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स. मॅक्रो या शब्दाचा अर्थ काय? मॅक्रो या शब्दाचा अर्थ काय? लार्ज. कसे असतात ते? तर लार्ज. आता पहा ना, हे एकटे एकटे आल्यानंतर ही साखळी कशी असेल? ही साखळी लांब लचक असेल, ती मोठ्या प्रमाणात असेल. मोठी म्हणजे का? खूप दिसायला मोठी असेल का? ती म्हणतो असं हा कंगवा, ती म्हणतात हा कंगवा कसा लय मोठा आहे का? हा कंगवा मोठा नाही, त्याच्यामध्ये मॉलिक्युलची संख्या असलेली कशी असेल तर खूप जास्त प्रमाणात आहे. लक्षात घ्या, मला सांगायचा उद्देश लक्षात घ्या. हे पॉलिमर आहे, हे मेड ऑफ दिस इज मेड ऑफ लार्ज नंबर ऑफ स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट. म्हणून याला आपण म्हणतो पॉलिमर. ओके, त्याच्यात असलेली जे मॉलिक्युल्स आहेत त्यांची संख्या ही जास्त आहे. पॉलिमर्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट किंवा हाय मॉलिक्युलर मास असे म्हणू शकता. तुम्ही म्हणता सर मॉलिक्युलर मास कसं जास्त तेही सांगतो. पॉलिमर्स आर मॅक्रोमॉलिक्युल्स हॅव्हिंग हाय मॉलिक्युलर वेट अँड कंपोज्ड ऑफ स्मॉलेस्ट किंवा स्मॉल रिपीटिंग युनिट्स आर कॉल्ड ॲज मोनोमर्स. हे पॉलिमर्स आहेत. हे काय तर पॉलिमर्स. हे कसे असतील तर खूप मोठ्या प्रमाणात. म्हणून आपण इकडचं काय केलं तर लिहायचं टाळले. हे मोठे असतात. पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. काय डेफिनेशन आहे? पॉलिमर्स आर द macromolecules having high molecular weight and composed of smallest repeating unit called as monomers. याचा अर्थ छोट्या छोट्या मोनोमर पासून तयार होणारा जो पॉलिमर आहे त्याचं मोलार मास हे जास्त असतं आणि ते कशापासून तयार होतं तर ते मोनोमर पासून तयार होतं. मोनोमर याचा अर्थ तुम्हाला मी सांगितलाय. एकटे एकटे पार्ट त्यांना मोनोमर बनायचं आणि एकटे एकटे पार्ट पासून जो लांब लचक साखळी तयार होते त्याला पॉलिमर बनायचं असतं. याच्या खाली तुम्ही मोनोमर्स आर आणि मोनोमर्स म्हणजे काय? मोनोमर्स आर स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट्स ऑफ पॉलिमर. काय असतात पहा? मोनोमर्स काय असतात तर एवढं लक्षात ठेवा. मोनोमर्स आर स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट्स ऑफ पॉलिमर. ज्यांच्या पासून पॉलिमर तयार होतो त्या पॉलिमरचा छोट्यातला छोटा भाग म्हणजे मोनोमर असतो. काय असतो तर मोनोमर असतो. ओके, आता पहा डेफिनेशन. CS2 डबल बॉन्ड CS2 तुम्ही 12वीचे विद्यार्थी आहात, तुम्हाला मोलार मास काढता येतं. CS2 डबल बॉन्ड CS2 जर म्हणलं तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणता? C2. ओके, कार्बन किती येतो 2 आणि हायड्रोजन किती येतो 4. ओके, C2H4 आहे. मला सांगा ह्याचं मॉलिक्युलर वेट किती? ह्याचं मॉलिक्युलर वेट किती? हा जो C2H4 आहे याचा मॉलिक्युलर वेट कसं काढायचं नाही का? कार्बनचा ॲटॉमिक मास 12 आहे. कार्बनचा ॲटॉमिक मास 12. C2H4 मध्ये किती कार्बन येतं? 2. एका कार्बनचा ॲटॉमिक मास हे 12 आहे आणि कार्बन किती येतं? 2. ओके, आणि प्लस या मॉलिक्युल मध्ये हायड्रोजन किती येतं? 4. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1 आहे आणि हायड्रोजन किती येतं? 4. ओके, हायड्रोजन किती येतं? 4. गुणाकार करा. 12 दोन्ही 24 आणि 1 गुणिले 4 4. ओके, 24 आणि 4 किती? तर 24 आणि 4 येतं 28. 24 आणि 4 किती येतं तर 28 येतं. 28 हे काय झालं तर तुमच्या माहितीसाठी 28 हे मॉलिक्युलर वेट झालं. कोणाचं? 28 हे काय झालं हे पहा, लक्षात घ्या. इट इज अ मॉलिक्युलर वेट. कोणाचं? 28 हे मॉलिक्युलर वेट आहे. कोणाचं? एका इथिनच्या मॉलिक्युलचं. कोणाचं? एका इथिनच्या मॉलिक्युलचं मॉलिक्युलर वेट किती तर 28 आहे. मग इथिन पासून तयार झालेलं पॉलिथिनचं वेट किती असेल तर तुमच्या माहितीसाठी सांगितलं मी. जर आपल्या कंटेनर मध्ये किती म्हटलंय तर ते म्हटलं मी की इथं आपण जर घेतले 1 लाख मॉलिक्युल्स घेतले आपण मोनोमर 1 लाख घेतले इथिनचे. पहा किती म्हटलं मी 1 लाख. थोडक्यात माहितीसाठी सांगितलं. एक दशक शतक हजार 10,000 लाख. ओके, 1 लाख एवढे इथिनचे मॉलिक्युल घेतले. एका इथिनच्या मॉलिक्युलचं मास किती तर 28. आणि जर 1 लाख इथिन पासून जर हा तयार झालेला असेल, ओके 1 लाख इथिन पासून जर हा तयार झालेला असेल पॉलिमर तर त्याचं वजन किती असेल किंवा त्याचं मॉलिक्युलर वेट हे युनिट मध्ये किती असेल तर सांगताय तुम्हाला? सांगताच आलं पाहिजे. एकाचा 28 आहे. मग 28 गुणिले 1 लाख किती तर 28 गुणिले 1 लाख. पाहिजे तुम्ही किती तर मग सांगा याचं वजन किती असेल. समजा हे 1 लाख हे किती झालं तर हे 1 लाख गुणिले 28 आणि 28 गुणिले 1 लाख नाही का म्हणजे किती होईल तर 28 लाख. किती तर 28 लाख. आता पाहू द्या हे बरोबर आलं का तर एक दशक शतक हजार 10,000 लाख 10 लाख. ओके, 28 लाख. एकाचं वजन म्हणजे
युनिट मध्ये म्हणतोय एका इथिनचं मॉलिक्युलर मास 28 आहे एकट्याचं, आणि पॉलिथिन जर पॉलिथिन 1,00,000 एवढ्या मोनोमर पासून तयार होत असेल तर त्याचं मास किती, तर त्याचं मास आहे 28 लाख. ओके, 28 लाख आपण त्याला म्हणू शकतो. चला 28 लाख आणि किती तर सिम्पली 28, सिम्पली किती तर हे आहे 28. हे 28 युनिट एवढं आहे आणि हे किती आहे तर 20 लाख युनिट एवढं आहे. मग कोणाचं मास जास्त आहे, म्हणा मोनोमरचे. मोनोमरचं आहे का, नाही. मोनो म्हणजे सिंगल, मर म्हणजे पार्ट. आपण आताच पाहिले मोनो म्हणजे काय, मोनोमर म्हणजे सिंगल पार्ट आणि पॉलिमर म्हणजे काय तर मेनी पार्ट. तर हा जो मेनी पार्ट आहे याची चेन मोठी असते, याचं मासही कसं असतं, याचं मासही खूप मोठ्या प्रमाणात असतं. मोनोमरचं कसं असतं तर कमी असतं. मग डेफिनेशन लक्षात आहे तुमच्या. डेफिनेशन काय सांगते डेफिनेशन, तर पॉलिमर्स काय असतात, पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. मग ते दिसायलाच फक्त मोठे असतात का, त्यांचं मॉलिक्युलर मास जास्त असतं आणि ते छोट्या छोट्या युनिट पासून तयार झालेले असतात. डेफिनेशन लक्षात आली. काय असतं पॉलिमर्स, पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स. पॉलिमर्स आर द मॅक्रोमॉलिक्युल्स having high molecular weight and composed of means made up of smallest repeating unit called monomers. पॉलिमर हे पॉलिमरचं मोलार मास हे जास्त असतं आणि ते कशापासून तयार होतात, तर ते तयार होतात मोनोमर पासून. ही त्याची डेफिनेशन आहे. ओके, आणि हे जे छोटे छोटे युनिट असतात पहा, याला पण आपण मोनोमर म्हणू शकतो आणि हे जे रिपीट युनिट याला पण मोनोमर म्हणू शकतो. हे दोन्ही पण मोनोमर लक्षात ठेवा. नाही तर सर हे मोनोमर हे काय, तर ह्या इथिन पासून हे रिपीटिंग युनिट तयार होतं. ओके, आणि असे लार्ज रिपीटिंग युनिट एकत्र येऊन पलीकडचं तयार होतं. म्हणून CH2 डबल बॉन्ड CH2 हा पण मोनोमरच म्हटलं जातं आणि याचाच रिप्रेझेंटेशन हे आहे. मग हे पण काय तर मोनोमरच आहे. ओके, पॉलिथिन हे कशापासून तयार होतं पहा, पॉलिथिन इज अ पॉलिमर विच इज मेड ऑफ कशापासून, ऑप्शन देतो व्हिनिल क्लोराईड. ए ऑप्शन व्हिनिल क्लोराईड, ऑप्शन बी सांगतो इथिन, ऑप्शन सी सांगतो प्रोपीन आणि ऑप्शन डी सांगतो फेनॉल. कशापासून तयार होतं तर पॉलिथिन. नावात फक्त पॉली शब्द काढायचा, फक्त काय करायचा पॉली शब्द काढायचा. इथिन दिसतंय ना, म्हणजे याचा रिपीट कोणतं तर इथिन आहे. पॉलिथिन इज अ पॉलिमर. पॉलिथिनचं एक्झाम्पल कोणतं, पॉलिथिन बॅग माहिती तुम्हाला, पॉलिथिन बॅग आहे किंवा हा मार्कर पेन आहे किंवा आणखी एक्झाम्पल आपण देऊ शकतो. चला हे बॉक्स वॉटर पॅड, तर हे काय तर पॉलिथिन आहे. काय तर हे पॉलिथिन आहे. तर पॉलिथिन हे कशापासून तयार होतं, पॉलिथिन हे तयार होतं इथिन पासून. हे झालं पॉलिमर, हे झालं पॉलिमर आणि याला काय म्हणायचं मोनोमर. आणि म्हणून जास्त प्रमाणात पुढे यायची गरज नसते, त्याच्यासाठी शॉर्ट रिप्रेझेंटेशन साठी आपण असं लिहित असतो. ओके, CH2 air number of CH2 double bond CH2 on heating at high temperature and high pressure in the presence of Ziegler-Natta as a catalyst, it gives CH2 single bond CH2 up to after bracket N. It is called as a polyethylene. हे मोनोमर आहे. मोनोमरचं मास हे कमी असतं, एकाचं मास इथं 28 आहे आणि जर 1,00,000 इथिन पासून तयार होत असेल त्याचं मास किती तर 28 लाख एवढं आहे. त्याला आपण म्हणतो पॉलिमर. आलं लक्षात. ओके, तर हे CH2 डबल बॉन्ड CH2 हे पण मोनोमर आणि ह्याला पण काय म्हणतो आपण तर मोनोमर असं म्हणतो. आता पॉलिमरायझेशन किंवा एक्झाम्पल तुम्हाला माहिती होतं, पॉलिमरचे एक्झाम्पल तुम्हाला भरपूर सांगितलं. मार्कर पेन हा पॉलिमर आहे, कंगवा हा पॉलिमर आहे, पॉलिथिन बॅग हे पॉलिमर आहे, ट्यूब टायर म्हणजे सायकल असेल, मोटरसायकल असेल किंवा कार असेल, या सगळ्या वाहनांचे जे टायर्स असतात हे पॉलिमर असतात. स्टिअरिंग असते ते पॉलिमर आहे. आपल्या घरी कुकर आहे, कुकरला हँडल बार आहे, ते पण पॉलिमर आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पॉलिमरचे एक्झाम्पल आपल्याला माहित आहेत. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये देखील वेगवेगळे पॉलिमर्स आहेत. हेअर पॉलिमर, नख पण काय पॉलिमर आहेत. हेअर पॉलिमर आहे, नेल पॉलिमर आहे. आपल्या बॉडीमध्ये जे DNA आहेत, DNA पॉलिमर आहेत. प्रोटीन्स आहेत सेलमध्ये, ते पण काय तर पॉलिमर्स आहेत. म्हणून तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झालं असं मला म्हणायला हरकत नाही. आता हे जे पॉलिथिन आहे हे कशात तयार होतं तर आपण पाहिलं, तुम्हाला थोडक्यात सांगितलं. आपण एक कंटेनर घेतलं, या कंटेनर मध्ये छोटे 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 इथिनचे मॉलिक्यूल घेतले. काय घेतले आपण, छोटे छोटे इथिनचे मॉलिक्यूल घेतले. इथिनचे मॉलिक्यूल घेतले की पॉलिमर तयार होतं का आपोआप, नाही. पॉलिमर तयार होण्यासाठी व्यवस्थित टेम्परेचर म्हणजे स्पेसिफिक टेम्परेचर आणि स्पेसिफिक प्रेशरची देखील तेवढीच गरज असते. म्हणून ही प्रोसेस जी आहे, पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं,
पॉलिमर तयार होण्याच्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. पहा सांगतो, पॉलिमरायझेशनची डेफिनेशन पहा इथं सांगतोय, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पॉलिमरायझेशन म्हणजे काय सांगा. या कंटेनरमध्ये आपण लार्ज नंबर ऑफ इचिंग मॉलिक्यूल घेतले, यांना हीट केलं आणि त्यांच्यावरती प्रेशर अप्लाय केलं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जिगलर नाटा नावाचा कॅटलिस्ट टाकला. तो काय असतो सर, आम्हाला प्रश्न पडलाय, जिगलर नाटा म्हणजे काय. तर जिगलर नाटा म्हणजे काय, TiCl4 टिटॅनियम टेट्राक्लोराइड आणि ट्रायइथिल C2H5 टेकन थ्राइस Al ट्रायइथिल अल्युमिनियम आणि TiCl4 याला म्हटलं जातं जिगलर नाटा कॅटलिस्ट. जिगलर नाटा हे सायंटिस्टचं नाव आहे. त्यांनी TiCl4 आणि ट्रायइथिल अल्युमिनियम यांचा कॅटलिस्ट म्हणून वापर केला आणि इथिन पासून काय तयार केलं, इथिन पासून पॉलिथिन तयार केलं आणि या प्रोसेसला आपण पॉलिमरायझेशन म्हणतो. पण जिगलर नाटा हा TiCl4 आणि ट्रायइथिल अल्युमिनियम म्हणजे जिगलर नाटा असतो. ही प्रोसेस करत असताना त्यांनी कॅटलिस्ट वापरला, जेणेकरून ते जे पॉलिमर होतं ते कडक होतं आणि ते जास्त स्ट्रॉंग असलेलं असतं. ओके, तर पॉलिमरायझेशन म्हणजे काय, मोनोमर पासून पॉलिमर तयार करणं, याला पॉलिमरायझेशन म्हणायचं असतं. तर चला मी सांगतोय, द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन किंवा process of synthesizing polymer, the process of synthesizing polymer. Okay, the process of synthesizing म्हणजे तयार करणं, synthesizing polymer, the process of synthesizing polymer is called polymerization, yes लावा किंवा z लावा काय हरकत नाही, polymerization. ओके, पॉलिमर तयार करण्याच्या प्रोसेसला काय म्हणायचं, पॉलिमरायझेशन. द प्रोसेस ऑफ कुठे प्रोसेस आपली, द प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग पॉलिमर इज कॉल्ड ॲज अ पॉलिमरायझेशन. नंतर आपल्याला पाहायचंय क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. नंतर काय पाहायचं आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. त्या अगोदर इथं काही अडचण आहे का ते तुम्ही पाहू शकतात. पॉलिमर म्हणजे काय, तर पॉलिमर म्हणजे काय आता इथे तुम्ही पाहू शकतात. Polymers are the macromolecules having high molecular weight and composed of smaller repeating units are called as monomers. Okay, हे CH2 डबल बॉन्ड CH2 एकट्याला काय म्हणतो आपण, इथिन, त्याला मोनोमर म्हटलंय. काय म्हटलं आपण, मोनोमर. असे लार्ज नंबर ऑफ मोनोमर हाय टेम्परेचर आणि हाय प्रेशरला इन प्रेझेन्स ऑफ जिगलर नाटा देतात. CH2 हे रिपीटिंग युनिट आहे. पॉलिमर मध्ये येणारं सातत्यानं जे युनिट असतं त्याला रिपीटिंग युनिट म्हणायचं. हे रिपीटिंग युनिट आणि एकत्र जर आले, असे जर n नंबर ऑफ रिपीटिंग युनिट एकत्र आले तर याच्यापासून तयार होतं, आपल्याला माहिती पुढं हे तयार होतं, त्याला आपण म्हणतो पॉलिमर. काय म्हणतो आपण, तर पॉलिमर. म्हणून ज्याला आपण पॉलिमर म्हणजे काय, polymers are the macromolecules having high molecular weight and composed of smallest repeating unit called as a monomers. आणि मोनोमर्स म्हणजे काय असतात, यांना किंवा यांना आपण मोनोमर्स म्हणतो. जे पॉलिमर्स तयार होतात त्यांचा जो छोटा घटक असतो ज्यांच्यापासून ते तयार होतात त्यांना मोनोमर म्हणायचं असतं. ओके, द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट, रिपीट येणारे, द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट आर कॉल्ड ॲज अ मोनोमर्स. त्यांना काय म्हणतो आपण, तर मोनोमर्स. आणि पॉलिमरायझेशन काय असतं तर तुम्हाला थोडक्यात सांगितलं, लॅबोरेटरीमध्ये मोनोमर्स पासून पॉलिमर तयार केलं जातं, त्या प्रोसेसला पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ सिंथेसायझिंग पॉलिमर इज कॉल्ड ॲज अ पॉलिमरायझेशन. त्यानंतर पुढचा पॉइंट पाहायचा आहे आपल्याला, तो म्हणजे काय. तुम्ही म्हणता सर एक्झाम्पल द्या. एक्झाम्पल जर द्यायचे असतील तुम्हाला तर मी खूप एक्झाम्पल देतोय. ते पहा, PVC पाईप. कोणता, PVC पाईप. आपण पाणी ट्रान्सफर करण्यासाठी, एका जागेवरचं पाणी दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी जे PVC पाईप वापरतो, शेतामध्ये पण वापरले जातात आणि आपल्या घरी पण. ओके, जे पाणी नगर परिषदेचं वगैरे किंवा नगरपालिकेचं येतं ते पाणी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती नेण्यासाठी जे पाईप वापरले जातात, छोटे छोटे किंवा मोठे साईजनं, त्यांना आपण PVC पाईप म्हणतो. पॉलिव्हिनिल क्लोराइड असतात. ते काय असतात ते सांगतो. इट इज मेड ऑफ व्हिनिल क्लोराइड. हे आर कॉल्ड ॲज अ पॉलिव्हिनिल क्लोराइड. PVC पाईप असेल, कोणत्या इथं PVC पाईप असेल. त्याचबरोबर नायलॉनची दोरी तुम्हाला माहिती आहे, नायलॉन इज अ पॉलिमर. त्याचबरोबर कुकरला जे हँडल बार असतं, ओके, आता तुम्ही पाहू शकता कुकरला जे हँडल बार असतं, हँडल नाही का, तर ते जे असतं काळ्या कलरचं. सो इट इज मेड ऑफ बॅकेलाइट. म्हणून एक्झाम्पल देतोय बॅकेलाइट. कोणतं एक्झाम्पल पॉलिमरचं, एक्झाम्पल PVC पाईप देतोय, त्यानंतर नायलॉन रोप देतोय. ओके, त्याचबरोबर बॅकेलाइट देतोय. त्याचबरोबर टॉईज नाही का, टॉईज
जे छोटे छोटे मुलं असतात, मुली असतात, म्हणजे लेकरं असतात छोटे छोटे, त्यांची जी खेळणी असते, मग ती सायकल असेल किंवा आणखी काय असेल, ते बाहुली वगैरे असेल, तर ते जे टॉईज असतात, इट इज ऑल्सो अ एक्झाम्पल ऑफ पॉलिमर. ते टॉईज झाले. त्याचबरोबर आणखी काय सांगता येईल तुम्हाला? कॉम, कंगवा घेऊ आपण, कॉम्स घेऊ शकतो. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल एक्झाम्पल कोणते घ्यायचे आपल्याला. आणखीन आपण डीएनए घेऊ शकता. डीएनए इज ऑल्सो पॉलिमर. त्याचबरोबर प्रोटीन्स आर ऑल्सो पॉलिमर. ठीक आहे. आणि तुम्हाला एवढंही सांगतो, जे घर बांधकाम करण्यासाठी सिमेंट वापरलं जातं, सिमेंट देखील इनऑर्गॅनिक पॉलिमर आहे. पॉलिमरचे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातलं आपल्याला या टॉपिक मध्ये ऑर्गॅनिक पॉलिमर विषयी पाहायचे. कशाविषयी पाहायचे? ऑर्गॅनिक पॉलिमर म्हणजे कार्बन कंटेनिंग पॉलिमर्स विषयीच आपल्याला इथं पाहायचं आहे. एक्झाम्पल ऑफ पॉलिमर्स, पीव्हीसी पाईप आहे, नायलॉन आहे, बॅकेलाइट आहे, टॉईज आहे, टॉईज म्हणजे खेळणी, कॉम्स म्हणजे कंगवे, डीएनए, आरएनए, प्रोटीन्स आहेत. ओके. नायलॉनची जाळी असते, नायलॉनची जाळी देखील असते, नाही का, ती नेट असते. नायलॉनची साडी असतात, नायलॉनची साडी असतात. त्याचबरोबर जे स्विमिंग सूट असतो तो पण नायलॉनचा असतो. ट्यूब असेल मोटरसायकलचं, टायर असेल मोटरसायकलचं, किंवा टू व्हीलर, फोर व्हीलर यांचे टायर्स असतील, हे पण काय आहेत? हे पण पॉलिमर्स आहेत. ओके. सो नेक्स्ट पॉइंट इज आवर हियर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. काय टाकायचं आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. विद्यार्थी मित्रांनो, हे जे पॉलिमर्स असतात, हे पॉलिमर्स आपल्याला त्याचे प्रकार पाहिजे. तर क्लासिफिकेशन, तर मी असं म्हणेल, डिपेंडिंग अपॉन व्हेरियस वेज पॉलिमर्स आर क्लासिफाईड बाय 5 वेज. पॉलिमर्सचे 5 वेगवेगळे प्रकारे, 5 वेगवेगळ्या प्रकारे काय करतो आपण? तर क्लासिफाय करतो. पहिलं, डिपेंडिंग अपॉन सोर्स, पॉलिमर कुठून मिळतात त्याच्यानुसार. डिपेंडिंग अपॉन सोर्स पॉलिमरचं आपल्याला पाहायचे. त्यानंतर डिपेंडिंग अपॉन स्ट्रक्चर, पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं आहे त्यानुसार आपल्याला काही टाइप्स पाहिजे. तर त्यानंतर कोणते फोर्सेस असतात, डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर फोर्सेस, त्यात 4 प्रकार आहेत, तेही आपल्याला पाहिजे. तर त्यानंतर डिपेंडिंग अपॉन मेथड ऑफ प्रोसेस टू प्रिपेअर पॉलिमर, पॉलिमर कसे तयार केले जातात त्याच्यानुसार 4था प्रकार. आणि नंतर आहे डिपेंडिंग अपॉन ग्रोथ ऑफ पॉलिमर. असे 5 वेगवेगळ्या प्रकारे पॉलिमरचं आपल्याला क्लासिफिकेशन पाहिजे. ओके. तर ते क्लासिफिकेशन पाहण्या अगोदर थोडंसं पॉलिमरचे डेफिनेशन तुम्ही पाहू शकता. एकदा हे ओव्हरलुक करा जेणेकरून मला हे मोडता येईल. ओके. तर मी असं म्हणेन, डिपेंडिंग अपॉन सोर्स आपल्याला पॉलिमरचं क्लासिफिकेशन पाहिजे. तर ती तरी अगोदर थोडक्यात पहा काय पाहिजे आपल्याला? क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. किती प्रकारे? तर 5 वेगवेगळ्या प्रकारे आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन पाहतो. त्यातलं नंबर 1 पाहायचे, क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. कशानुसार? तर क्लासिफिकेशन बेस्ड ऑन सोर्स. एवढं लक्षात ठेवा, पॉलिमर्स आर क्लासिफाईड बाय 5 वेज. किती प्रकारे? 5 प्रकारे. पहिला प्रकार कशावर? डिपेंडिंग अपॉन सोर्स, ते कुठून मिळतात त्याच्यानुसार पाहायचा प्रकार. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचे स्ट्रक्चर असतात. मी आता मला माहिती आहे, मी सांगू शकतो दिस इज अ लिनियर पॉलिमर. ते कसं आहे? लिनियर पॉलिमर. काही ब्रांच्ड पॉलिमर असतात, तर त्यानुसार स्ट्रक्चरनुसार देखील आपल्याला पॉलिमर पाहायचे. तर दुसरा प्रकार. तिसरा, जे पॉलिमर्स असतात, पॉलिमर्स जसं की तुम्हाला रबर माहिती आहे, रबर बँड, रबर असतं ना ते. ओके. रबर. तर त्यानुसार देखील आपल्याला टाईप पाहिजे. तर डिपेंडिंग अपॉन मॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यात 4 प्रकार आहेत. त्यानंतर कसे तयार केले जातात, डिपेंडिंग अपॉन प्रोसेस ऑफ पॉलिमरायझेशन, तिथेही प्रकार आहेत. आणि त्याचबरोबर डिपेंडिंग अपॉन चेन ग्रोथ, त्याचे देखील प्रकार आहेत. असे 5 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पॉलिमरचं क्लासिफिकेशन पाहायचं. त्या अगोदर नंबर 1 चं पाहूया. डिपेंडिंग अपॉन द सोर्स पॉलिमर्स आर क्लासिफाईड इनटू 3 टाइप्स. एक नॅचरल पॉलिमर्स, दुसरं सेमी सिंथेटिक पॉलिमर्स, आणि तिसरं सिंथेटिक पॉलिमर्स. ते काय असतं ते आपण पाहूया. अगोदर हे ओव्हरलुक करा जेणेकरून मला ते मोडता येईल. चला पाहू आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. काय पाहिजे? तर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. तर पहिला प्रकार त्यातला पाहायचा आहे, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन सोर्स. कशानुसार? तर सोर्स, ते कुठून मिळतं त्यानुसार. तर पहा इथे टाकतो मी 1 नंबरचा ए टाकतोय, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स based on source, based on source.
कशानुसार ते कुठून मिळतं, त्यांचा सोर्स काय आहे. तर मी असं म्हणेन डिपेंडिंग अपॉन द सोर्स पॉलिमर्स आर क्लासिफाईड इंटू 3 टाइप्स. ते कोणकोणते पहा. तर नंबर 1 चं टाकतो क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन सोर्स, म्हणजे ते कुठून मिळतात त्यानुसार. पहिला एक प्रकार टाकतो, तो टाकतो मी नॅचरल पॉलिमर्स. कोणतं टाकतो मी पाहायचं, नॅचरल पॉलिमर्स. आता यांची डेफिनेशन काय, डेफिनेशन जशाच तशी आहे. ओके, मी असं म्हणतोय कापूस तुम्हाला माहिती आहे, कापूस आपण आपल्या घरी तयार करू शकतो का? आहे का कोणाच्या घरी तयार करायची क्षमता की कापूस आपण आपल्या घरीच तयार करू? करता येईल तयार? नाही. कापसाच्या वाती तयार करता येतील, लक्षात घ्या, कापसाच्या वाती तयार करता येतील, पण कापूसच घरी तयार करता येईल का? नाही. तुम्ही म्हणता सर आमच्या घरी तयार होतो, शेतात नाही. तुम्ही आर्टिफिशियली तयार करू शकता का? तयार करू शकता का? नाही. मग ते कुठे तयार होतो? तो शेतात तयार होतो. शेतात म्हणजे कशापासून? कापसाच्या झाडापासून तयार होतो. कशापासून तयार होतो? कापसाच्या झाडापासून. मग कापसाचं झाड काय झालं? ते नॅचरल आहे. ते काय तर नॅचरल. तुम्ही म्हणता सर आम्ही आपण लावतो बी, पण उगतं निसर्गामुळं. आणि त्या कापसाच्या बोंडातून निघणारा जो कापूस असतो तो नॅचरल पॉलिमरचा एक्झाम्पल आहे. कशाचे एक्झाम्पल आहे? नॅचरल पॉलिमर. त्यानंतर तुम्हाला ती मेंढी माहिती आहे, मेंढीपासून तिचे ते केस काढले जातात, तर आपण मेंढीपासून ते लोकर असतं. काय असतं? लोकर. तर लोकर हे कोणतं एक्झाम्पल आहे? हे पण नॅचरल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. कशाचे एक्झाम्पल आहे? नॅचरल पॉलिमरचं एक्झाम्पल आहे. माहिती तुम्हाला? मेंढीपासून तिचे जे केस काढले जातात त्याच्यापासून वेगवेगळे ब्लँकेट म्हणा किंवा घोंगडी म्हणा अशा प्रकारचे सबस्टन्सेस तयार केले जातात. ओके, ते झालं. त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल रेशीम किडा. काय माहिती असेल तर रेशीम किडा. रेशीम माहिती तुम्हाला? रेशीम ते कसं तयार होतं? तर रेशीम हे किड्यापासून तयार होतो. त्याचा जो सलायवा असतो त्या सलायवापासून ते विणत जातं आणि त्याच्यापासून तयार होतं ते पॉलिमर रेशीम. म्हणजे ते पण काय झालं? ते पण नॅचरल पॉलिमर. मी तुम्हाला 3 एक्झाम्पल सांगितले. कापूस एक एक्झाम्पल, नंतर लोकर दुसरं एक्झाम्पल, आणि त्याचबरोबर रेशीम हे तिसरं एक्झाम्पल. हे निसर्गात आढळतात. कापूस कापसाच्या झाडापासून मिळतं. ओके, सीपच्या दॅट इज म्हणून आपण म्हणू शकतो वूल इज मेड ऑफ किंवा वूल इज ऑब्टेन्ड फ्रॉम सीप, मेंढी नाही का तिच्यापासून, आणि सिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम सिल्क वर्म नाही का, सिल्क किडा. त्या प्रकारे सो दॅट टाइप ऑफ पॉलिमर्स आर कॉल्ड ॲज अ नॅचरल पॉलिमर्स. मग त्याची डेफिनेशन काय असेल? डेफिनेशन सोपी. द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम द नेचर किंवा नॅचरल सोर्सेस आर कॉल्ड ॲज अ नॅचरल पॉलिमर्स. ओके, मग ते प्लांट पासून असतील किंवा अॅनिमल पासून असतील. ओके, पहिला प्रकार पहा, थोडक्यात येतो त्याची डेफिनेशन. द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड, पूर्ण डेफिनेशन याची गरज नाही वाटत मला. द पॉलिमर्स एक्झाम्पल्स टाका असं वाटतं मला. द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस are called natural polymers. Okay, पुढे येतो जागा पूर्णसाठी. The polymers which are obtained from natural sources, that is plants or animals are called natural polymers. त्यांनाच काय म्हणतो आपण? तर नॅचरल पॉलिमर्स असं म्हणतो. पहा, द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम, कुठून? द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम नॅचरल सोर्सेस, दॅट इज प्लांट्स और एनिमल्स आर कॉल्ड ॲज अ नॅचरल पॉलिमर्स. आणि विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला इथे सांगतो, द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम द नॅचरल सोर्सेस आर कॉल्ड ॲज अ नॅचरल पॉलिमर्स. मग त्याचे सोर्सेस कोणते? काही पॉलिमर्स हे प्लांट पासून मिळतात, तर काही पॉलिमर्स हे एनिमल पासून मिळतात. पॉलिमर याचा अर्थ लक्षात आला तुमच्या? पॉलिमर म्हणजे मोठे मोठे मॉलिक्युल्स, म्हणजे दिसायला मोठे का? नाही. पॉलिमर्स आर द मॅक्रो मॉलिक्युल्स हॅव्हिंग मेड अप ऑफ स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट कॉल्ड ॲज अ मोनोमर्स. तर एक्झाम्पल पाहताना कापूस हे पण पॉलिमर आहे, सिल्क हे पण पॉलिमर आहे, ऊल हे पण पॉलिमर आहे. ओके, तर चला मी असं म्हणतो, the polymers which are obtained from natural sources, that is plants or animals,
are called as a natural polymers. These are further classified into two types. These are further classified into two types. कोणते? एक आहे त्यातला म्हणजे असं म्हणतो तुम्ही these are of two types. These are of two types. These are of two types. एक कोणता? एक आहे प्लांट पॉलिमर्स. याला काय म्हणायचं? प्लांट पॉलिमर्स. काय म्हणायचं प्लांट पॉलिमर्स? त्याचं कारण प्लांट पॉलिमर्स म्हणजे कोणते? एक्झाम्पल देतो. प्लांट पॉलिमर्सचे एक्झाम्पल कोणते? तर एक्झाम्पल नंबर 1 कॉटन इज ऑब्टेन्ड फ्रॉम. प्लांट पॉलिमरचे एक्झाम्पल कोणते देतो पहा. तर प्लांट पॉलिमरचे एक्झाम्पल देतो. कॉटन माहिती तुम्हाला सेल्युलोज नाही का? सेल्युलोज कॉटन. तर आपण असं म्हणू शकतो सेल्युलोज दॅट इज कॉटन. सेल्युलोज त्याला काय म्हणतो आपण? तर सेल्युलोज दॅट इज कॉटन. दॅट इज कॉटन is obtained from cotton. ठीक आहे. सेल्युलोज हे जे कापूस आहे, कापूस कशापासून मिळतो आपण? तर कॉटन प्लांट पासून. इज ऑब्टेन्ड फ्रॉम कॉटन प्लांट. हे झालं त्याचं एक्झाम्पल. सेल्युलोज म्हणजेच कापूस. सेल्युलोज इज ऑब्टेन्ड फ्रॉम कॉटन प्लांट हे झालं. आणि याला काय म्हणायचं? प्लांट पॉलिमर. द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम plants are called as a plant polymer. म्हणून थोडक्यात प्लांट पॉलिमर म्हणजे काय? obtained from plants. थोडक्यात these are obtained from plants. इथं असं लिहितोय these are obtained from plants. Obtained from plants. Hence are called as a plant polymers. एक्झाम्पल कोणतं? तर सेल्युलोज इज ऑब्टेन्ड फ्रॉम कॉटन प्लांट. आणि दुसरा प्रकार कोणता असेल? दुसरा प्रकार तुम्हाला लक्षात येते. एक प्लांट पॉलिमर झाला. दुसरा कोणता असेल? तर ॲनिमल पॉलिमर्स आहे. दुसरा प्रकार कोणता त्याचा? तर तो आहे ॲनिमल पॉलिमर्स. तो कोणता? तर ॲनिमल पॉलिमर्स. आणि याचं एक्झाम्पल सांगतोय. एक्झाम्पल पहा. वूल इज ऑब्टेन्ड फ्रॉम हेअर ऑफ शिप. वूल. ओके. Wool is obtained from hair of sheep. थोडक्यात लक्षात द्यावा. एवढं लक्षात ठेवायचं. वूल इज अ ॲनिमल पॉलिमर. आणि दुसरं एक्झाम्पल कोणतं? तर सिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम रेशीम. ओके. सिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम. तुम्हाला रेशीम किडा माहिती ना? रेशीम ज्याचा भाव जास्त असतो पहा. रेशीमचे कपडे खूप महाग असतात. रेशीमचे कपडे कसे असतात? खूप महाग असतात. सिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम दॅट इज कॉल्ड एज अ सिल्क वर्म. त्याला काय म्हणतो आपण? सिल्क वर्म. रेशीम किडा. सिल्क वर्म हे तुम्हाला कुठे कुठे झालेलं असेल. सिल्क इज ऑब्टेन्ड फ्रॉम सिल्क वर्म. म्हणजे आपण म्हणू शकतो द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम ॲनिमल्स आर कॉल्ड एज अ ॲनिमल पॉलिमर्स. त्यांना काय म्हणतो आपण? ॲनिमल पॉलिमर्स. याची डेफिनेशन these are obtained काय म्हणतो पहा? these are obtained from animals. तुमच्या माहितीसाठी एवढं आणखी सांगायचे. ॲनिमल पॉलिमर्स हे जे असतात these are called as प्रोटीन पॉलिमर्स. हे प्रोटीन पासून तयार करतात. त्यांचं स्वतःचं काय वापरतात ते? सॉरी. तर जी मेंढी असेल तिचे जे हेअर आहेत, हेअर तयार करण्यासाठी काय असतं किंवा हेअर मध्ये काय असतं? तर प्रोटीन. तर वूल इज अ प्रोटीन पॉलिमर. सिल्क इज अ प्रोटीन पॉलिमर. म्हणून मी असं म्हणेल की ॲनिमल पॉलिमर्स आर प्रोटीन पॉलिमर्स. काय तो पाहिजे मुद्दा विच तुम्हाला एमसीक्यू साठी येऊ शकतं. विच ऑफ द फॉलोइंग इज अ प्रोटीन पॉलिमर? तर ॲनिमल पॉलिमर सर्व, मग ते वूल असेल, ते सिल्क असेल किंवा आणखी कोणता असेल, इट इज अ पॉलिमर ऑफ प्रोटीन. म्हणून ॲनिमल पॉलिमर्स असे तुम्ही ॲनिमल पॉलिमर्स आर प्रोटीन पॉलिमर्स. ते कसे असतात? तर प्रोटीन पॉलिमर्स असतात. ॲनिमल पॉलिमर्स आर प्रोटीन पॉलिमर्स. ओके. हा झाला पहिला प्रकार नॅचरल पॉलिमरचा. नंतर आपण पाहूया आता दुसरे पॉलिमर. आता कोणते पाहायचे आपल्याला? दुसरे पॉलिमर पाहायचे. तर एक झाला नॅचरल पॉलिमर. दुसरा आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर. कोणता आहे? तर सेमी सिंथेटिक. नावात लक्षात घ्या. सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. दुसरा प्रकार कोणता आहे? तर तो आहे सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. कोणता आहे? तर सेमी सिंथेटिक पॉलिमर. आता सेमी याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. सेमी याचा अर्थ अर्ध.
अर्धा ऑलरेडी असतं, अर्धी त्याच्यावरती ट्रीटमेंट करावं लागते. एक्झाम्पल सांगतो, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सांगतो तुम्हाला माहिती आहे कापूस असतो असा. ओके, कापूस, कॉटन सगळ्याला माहिती, सगळे शेतकरी बंधूचे आपण म्हणजे शेतकरी आहोत सर्व. ठीक आहे, हे काय आहे तर हा आहे कॉटन. काय हा तर कॉटन आहे, कापूस आहे. मला सांगा, कापसाचा जो धागा आहे तो जर वडला तो काय होतो, तो तुटतो. तो काय होतो, तुटतो. नॅचरल पॉलिमर मी काय सांगतो पाहता, सेमी सिंथेटिक पॉलिमर पाहिजे. नॅचरल पॉलिमर म्हणजे काय, द पॉलिमर विच इज ऑब्टेन फ्रॉम नॅचरल सोर्सेस. मग ते प्लांट पासून असतील किंवा अॅनिमल पासून असतील, ते कमकुवत असतात. ते कसे असतात, ते इझिली ब्रेकडाऊन होतात, ते तुटतात. ते कसे असतात तर तुटतात. म्हणून मला असं म्हणायचंय, नॅचरल पॉलिमर्स यांची डेन्सिटी कशी असते, यांची डेन्सिटी आणि टेन्साइल स्ट्रेंथ, यांची डेन्सिटी आणि टेन्साइल स्ट्रेंथ, आणि त्याचबरोबर त्यांचा अपीअरन्स. डेन्सिटी आणि टेन्साइल स्ट्रेंथ हे वीक असतं. हे कसं असतं तर वीक. मग वीक म्हणजे काय, कापसाचा धागा जो आहे, कापूस तुम्ही घ्या, कापूस एक बोंड घ्या, ते फुटलेला कापूस, आणि त्याचा वडा असं जर वडलं तर त्याचे काय होतं तर तुकडे होतात. त्याचे काय होतं तर ते जर वडलं आपण इकडे एका तर काय होतं लगेच त्याचे ब्रेकडाऊन होते, त्याचे तुकडे होतात. म्हणजे त्याचा स्ट्रेंथ हा कमी असतो. डेन्सिटी आणि टेन्साइल स्ट्रेंथ त्यांची वीक असते. कशी असते तर वीक असते. ओके, कापूस टेन्साइल स्ट्रेंथ त्याची वीक असते, त्याची डेन्सिटी कमी असते, आणि त्याचबरोबर त्याला पाहिजे तसा कलर नसतो. पाहिजे त्याला तसा कलर नसतो. त्याचा अपीअरन्स हा देखील कमी असतो. त्याचं काय कमी असतं आणखीन, अपीअरन्स हा देखील. अपीअरन्स म्हणजे दिसणं, ते पण पुअर असतं. पुअर असतं म्हणजे कसं असतं तर थोडं अट्रॅक्टिव्ह नसतं. अपीअरन्स इज लेस अट्रॅक्टिव्ह असला. अपीअरन्स इज लेस अट्रॅक्टिव्ह. आपल्याला माहिती आहे कापूस दिसायला खूप छान नसतो, पण त्या कापसापासून वेगवेगळ्या कलरचे कपडे तयार केले जातात. त्याच्यावरती कलर वगैरे दिलं जातं, त्याला कलर वगैरे दिलं जातं, त्याची केमिकल ट्रीटमेंट केली जाते. आपण पाहतो पांढऱ्या रंगाचे कपडे, हिरव्या रंगाचे, लाल रंगाचे, पिवळ्या रंगाचे, वेगवेगळ्या कलरचे कपडे आपण वापरतो. तर ते कापसावरती केलेली ट्रीटमेंट असते. ते सेमी सिंथेटिक पॉलिमर असतात. काय असतात ते सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. तर मला ते समजून सांगायचे, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे काय तर निसर्गात आढळणारे जे पॉलिमर असतात ते वीक असतात, ते लवकर तुटतात, ते दिसायला छान नसतात. पण मी असं म्हणतो, हे जे कॉटन आहे, हेच कॉटन आपण जर घेतलं लॅबोरेटरीमध्ये, म्हणजे केमिकल इंडस्ट्रीमध्ये सांगतोय, केमिकल इंडस्ट्रीमध्ये, हा जो कापसाचा बोळा आहे, हा जो कापूस आहे, या कापसामध्ये आपल्याला ऍड करायचे असतात केमिकल्स. काय ऍड करायचे असतात तर केमिकल्स. हे कॉटन म्हणजे काय आहे तर कॉटन इज नथिंग बट इट इज अ सेल्युलोज. कॉटन म्हणजे काय असतं, त्याच्यात सेल्युलोज असतं. म्हणजे त्याचा फॉर्म्युला C6H10O5 टेकन N असतो. C6H10O5 टेकन N हे सेल्युलोज म्हणजे कापूस असतो. या सेल्युलोज सोबत केमिकल्स ऍड करायचे असतात. काय करायचे असतात, केमिकल्स ऍड करायचे असतात. का ऍड करायचे असतात त्याचं कारण सांगतो. नॅचरल पॉलिमरची डेन्सिटी कमी असते, डेन्सिटी ही कमी असते, ती डेन्सिटी वाढवण्यासाठी. त्याचबरोबर त्यांची टेन्साइल स्ट्रेंथ ओढलं की तुटतं, पण त्याच्यात केमिकल टाकलं आणि त्याला जर मजबूत केलं ते तुटत नाही. तुम्हाला पतंगाचा मांजा दोरा माहित असेल पा, दोरा पतंगाचा. ओके, पतंग असतात त्याला दोरा असतो. ओके, हा दोरा तो मांजा प्रकारचा असतो. म्हणजे काय, त्या दोरा कापसापासून तयार झालेला असतो, त्याला केमिकल लावलं जातं आणि मग ते दोरा कडक होतो आणि तो दोरा तुटत नाही. सो इट इज अ सेमी सिंथेटिक पॉलिमर. इट इज अ सेमी सिंथेटिक पॉलिमर. काय घेतलं, कापूस घेतला, त्याच्यात केमिकल टाकलं, कापूस घेऊन केमिकल टाकलं, त्याच्यापासून दोरा तयार केला, तो दोरा तुटत नाही. ओके, मग ते झालं सेमी सिंथेटिक पॉलिमर. ते काय झालं, सेमी सिंथेटिक पॉलिमर. म्हणून मी असं म्हणतो, एक्झाम्पल पहा, सेमी सिंथेटिक पॉलिमरची डेफिनेशन काय तर नॅचरली पॉलिमर्स विच आर केमिकली ट्रीटेड आर कॉल्ड ॲज अ सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. ओके, त्याची डेफिनेशन काय लिहितात आपल्याला, the natural polymers which are treated with chemicals are called as a semi synthetic polymers. त्याला आपण म्हणतो सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. when naturally polymers किंवा when natural polymers are treated with some chemicals to change their tensile strength, तन्यता, tensile strength, appearance आणि
appearance are called semi-synthetic polymer. Are called semi-synthetic polymers. त्याला काय म्हणायचं तर semi-synthetic polymers असं आपण म्हणू शकता. काय म्हणू शकतो आपण? semi-synthetic polymers. Naturally occurring polymers which are chemically treated are called as a semi-synthetic polymers. Okay, when natural polymers are treated with some chemicals to change their tensile strength, appearance are called as a semi-synthetic polymers. Natural polymers म्हणजे कापूस आहे, कापसाची ट्रीटमेंट केमिकल सोबत केली तर ते नवीन जे तयार होतं कापूस आणि केमिकल यांच्यापासून, याला म्हणायचं असतं सेमी सिंथेटिक पॉलिमर. याला काय म्हणायचं असतं? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. म्हणून मी सांगतोय कापूस उद्योग जे असतात आणि त्या कापूस उद्योगापासून जी सुतगिरणी असते तर कापड तयार करत असताना या केमिकल प्रोसेसचा उपयोग केला जातो. वेगवेगळे कलर हे देखील कपड्याला दिले जातात. तर ते एक्झाम्पल कशाचं आहे? सेमी सिंथेटिक पॉलिमरचे आहे. मग त्याचे एक्झाम्पल कोणते? तर चला एक्झाम्पल सांगतो. सेल्युलोज असेटेट रेयॉन. सेल्युलोज असेटेट रेयॉन. एक्झाम्पल लक्षात ठेवा. असेटेट ओके रेयॉन हे त्याचं एक्झाम्पल आहे. म्हणजे सेल्युलोज सोबत केमिकलची ट्रीटमेंट केली की सेल्युलोज असेटेट रेयॉन नावाचं पॉलिमर तयार होतं. सेल्युलोज असेटेट रेयॉन. त्यानंतर मी म्हणेल सेल्युलोज विस्कस रेयॉन. सेल्युलोज विस्कस. आता हे एक्झाम्पल आहेत हा. एक्झाम्पल येतं सेल्युलोज विस्कस रेयॉन. सेल्युलोज विस्कस रेयॉन आहे तिसरं एक्झाम्पल. हे दुसरं झालं. तिसरं एक्झाम्पल क्युप्रा अमोनियम. याला असं नाही तुम्ही सेल्युलोज क्युप्रा अमोनियम सिल्क. सेल्युलोज किंवा आपण त्याला लिहू शकतो हे जे सिल्क असतं सिल्क सोबत क्युप्रा अमोनियम म्हणजेच क्युप्रस सल्फेट आणि अमोनियम क्लोराईड वापरलं जातं त्याच्यापासून तयार होतं क्युप्रा अमोनियम सिल्क. इथं मी क्युप्रा अमोनियम सिल्क हे पण कशाचं एक्झाम्पल आहे? तर हे पण एक्झाम्पल आहे ते सेमी सिंथेटिक पॉलिमरचं. नॅचरल पॉलिमरला जर केमिकल सोबत ट्रीट केलं तर तयार होणारे जे पॉलिमर्स असतात त्यांना सेमी सिंथेटिक पॉलिमर म्हणायचं असतं. आणि नॅचरल पॉलिमर्स म्हणजे हे ओरिजिनल पॉलिमर्स हे वीक असतात. हे कसे असतात? नॅचरल पॉलिमर्स यांची टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे ते लवकर तुटतात, ते दिसायला एवढे अट्रॅक्टिव्ह दिसत नाहीत, त्याचबरोबर त्यांची डेन्सिटी कमी असते आणि मग ती डेन्सिटी वाढवण्यासाठी, त्यांची तन्यता वाढवण्यासाठी आणि त्यांना स्ट्रॉंग आणि चांगलं दिसण्यासाठी केमिकल वापरलं जातं आणि तयार होणारे जे पॉलिमर्स असतात त्यांना सेमी सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल कोणते? तर सेल्युलोज असेटेट रेयॉन म्हणजे कापसासोबत केमिकल ट्रीट करून जे तयार होतं नवीन त्याला सेल्युलोज असेटेट रेयॉन म्हटलं जातं. केमिकलच्या कॉम्बिनेशननुसार वेगवेगळे त्यांना नाव येतं. पहिलं सेल्युलोज असेटेट रेयॉन, दुसरं सेल्युलोज विस्कस रेयॉन, तिसरं क्युप्रा अमोनियम सिल्क. हे कृपया एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. ओके. आणि मी असे म्हणेल हे जे ओरिजिनल पॉलिमर्स असतात नॅचरल पॉलिमर हे कसे तर नॅचरल पॉलिमर्स यांना आपण ओरिजिनल पॉलिमर्स देखील म्हणू शकतो. कोणते? ओरिजिनल पॉलिमर्स. तर हे जे ओरिजिनल पॉलिमर्स असतात हे वीक असतात. प्रोटीन लगेच तुटतं नाही का, डीएनए लगेच तुटतं, कापूस ते लगेच तुटतं, किंवा मी सांगेल झाडाचं पान हे देखील लवकर तुटतं नाही का, तुटतं ते. पण यांची ट्रीटमेंट जर केमिकल सोबत केली तर मात्र त्यांच्या तुटण्यामध्ये फरक होतो. तुम्हाला साधं सांगितलं कापसापासून तयार केलेला साधा दोरा घ्या. साधा दोरा काय म्हणतो मी तुम्हाला? साधा दोरा जो आहे सिंपल टॅग आपण म्हणू शकतो. सिंपल टॅग काय म्हणतो त्याला? सिंपल टॅग. साधा दोरा जर आपण घेतला साधा दोरा तो लवकर तुटतो, पण त्याला जर आपण केमिकल लावलं तर मात्र तो तुटत नाही. म्हणून साधा दोरा हा नॅचरल पॉलिमर आहे, कापसापासून तयार होतो. आणि माझ्या दोरा म्हणजे त्याला केमिकल लावलं जातं, मग ते पतंगाला लावलं जातं काटाकाटी होऊ नये, तुटू नये याच्यासाठी. तर ते सेमी सिंथेटिकचं एक्झाम्पल आहे. ओके. त्याचे एक्झाम्पल सेल्युलोज असेटेट रेयॉन, सेल्युलोज विस्कस रेयॉन आहे आणि क्युप्रा अमोनियम सिल्क. आणि तिसरा प्रकार टाकतो तो म्हणजे सिंथेटिक पॉलिमर्स. कोणते पॉलिमर? सिंथेटिक पॉलिमर्स. कोणते? सिंथेटिक पॉलिमर्स. तर पहा सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे काय? सिंथेसिस याचा अर्थ तयार करणं. सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे काय? तर सिंथेटिक पॉलिमर्स याचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. मगाशी आपण पाहिलं होतं इथिन पासून पॉलिथिन तयार करणं. इथिन कोणाच्या शेतात उगवतं का? नाही उगवत. ओके. मी जर असं म्हटलं हा जो कोनिकल हे जे कंटेनर आहे
या कंटेनरमध्ये जर आपण घेतलं इथिन, काय घेतलं आपण, हे इथिन घेतलं, हे सर्व काय येतं, हे सर्व आहेत इथिन, हे सर्व काय तर इथिन. जर आपण लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले, आपण जर लार्ज नंबर ऑफ इथिन मॉलिक्यूल घेतले, त्याला जर आपण हीट केलं, आणि त्याच्यावरती जर आपण प्रेशर क्रिएट केलं, आणि त्याच्यामध्ये जर आपण टाकला झिग्लर नाटा कॅटलिस्ट, कोणता, झिग्लर नाटा कॅटलिस्ट टाकला, आणि हाय टेम्परेचरला, हाय प्रेशरला इथिन पासून काय तयार होतं, पॉलिथिन तयार होतं, इथिन पासून पॉलिथिन तयार होतं. मग ते 100% लॅबोरेटरीमध्ये तयार केलं जातं, ते 100% केमिकल कंपाऊंड पासून तयार केलं जातं, आणि म्हणून त्यांना सिंथेटिक पॉलिमर असं म्हटलं जातं. जे पॉलिमर्स 100% मॅनमेड आहेत, 100% मॅनमेड म्हणतो मी, मानव निर्मित आहेत, आणि जे केमिकल कंपाऊंड तयार होतात त्यांना आपण सिंथेटिक पॉलिमर असं म्हणायचं असतं. डेफिनेशन येतो का, द पॉलिमर्स which are made up of chemicals, किंवा the polymers which are 100% man-made with the help of chemicals, किंवा चला, the polymers which are 100% man-made are called synthetic polymers. त्यांना काय म्हणतो आपण, तर सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हणतो. त्याच्याकडे दुसरा पण येतो, these are man-made polymers. These are 100% artificial, and these are 100% artificial, made up of different chemicals, are called as a synthetic polymers. तुम्ही म्हणता सर आम्हाला एक्झाम्पल द्या, तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं, हा मार्कर पेन कोणाच्या शेतात उगवतो का, नाही, कोणत्या झाडाला येतो का, नाही, ओके, तर हा 100% लॅबोरेटरीमध्ये तयार केलेला आहे, 100% इंडस्ट्रीमध्ये तयार केलेला आहे. म्हणून जे पॉलिमर्स 100% केमिकल कंपाऊंड पासून तयार केले जातात, लॅबोरेटरीमध्ये तयार केले जातात, त्यांना आपण म्हणतो सिंथेटिक पॉलिमर्स. त्यांना काय म्हणायचं, सिंथेटिक पॉलिमर्स. त्याचे एक्झाम्पल कोणते, त्याचे एक्झाम्पल पहा, नायलॉन 6, कोणतं, नायलॉन 6, नायलॉनची दोरी असते ती इंडस्ट्रीमध्ये तयार केली जाते, एक्झाम्पल एक. दुसरं नायलॉन 6, काय असतं ते आपण पुढे पाहू, नायलॉन 6. तिसरं एक्झाम्पल देतो, कोणतं सांगतो तुम्हाला, नायलॉन 6 आहे. बॅकेलाइट, कोणतं एक्झाम्पल सांगतोय, बॅकेलाइट, कुकरचं हँडलबार बॅकेलाइट आहे. त्याचबरोबर मेलॅमाइन, कोणतं सांगतो मी, मेलॅमाइन, हे देखील कोणतं आहे, तर हे देखील सिंथेटिक पॉलिमर आहे. तिसरा प्रकार कोणता, सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे कोणते पॉलिमर्स, लक्षात आलं तुमच्या आता, द पॉलिमर्स विच आर 100% मॅनमेड in a industry with the help of different chemicals are called as a synthetic polymers. सिंथेसिस करणे म्हणजे तयार करणे, नॅचरल म्हणजे निसर्गात उपलब्ध असणे, ओके. तर सिंथेटिक पॉलिमर्स म्हणजे काय, जे पॉलिमर्स लॅबोरेटरीमध्ये केमिकल वापरून तयार केले जातात त्यांना सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हणायचं असतं. दीज आर द 100% मॅनमेड म्हणजे आर्टिफिशियल असतात. कसे असतात, तर आर्टिफिशियल. आपल्याला माहिती आहे काही झाडे शो साठी असतात, ते आर्टिफिशियल असतात, नाही का, ते नायलॉन पासून तयार केलेले असतात. एक्झाम्पल कोणतं, नायलॉनची दोरी, नायलॉनची दोरी असेल, किंवा बॅकलाइट, कुकरचा हँडलबार, किंवा आपल्याला माहिती आहे की आपण हॉटेलमध्ये ज्या डिशेस वापरतो त्या प्लास्टिकच्या आपल्याला वाटतात, तर ते मेलॅमाइन नावाचं पॉलिमर पासून तयार केलं जातं. कशापासून, मेलॅमाइन नावाचं पॉलिमर. मी एक्झाम्पल भरपूर सांगू शकतो. टेरिलिन, कोणतं एक्झाम्पल घेऊ शकतो, टेरिलिन 5 नंबरचे घेऊ शकतो, टेरिलिन घेऊ शकतो, पॉलिस्टर घेऊ शकतो. टेरिलिनचे कपडे असतात, नाही का, टेरिलिनचा शूट असतो. तर हे सर्व सिंथेटिक पॉलिमर्स आहेत. हे कोणते, तर सिंथेटिक पॉलिमर्स आहेत. ते कसे तयार केले जातात ते आपल्याला पुढे पाहायचं आहे. तर हा मुद्दा पाहिला आपण, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. डिपेंडिंग अपॉन, किंवा आपण म्हणू शकतो पॉलिमर्स आर क्लासिफाइड बाय 5 वेज. आउट ऑफ दॅट टुडे वी आर डिस्कस अबाउट नॅचरल, दॅट इज डिपेंडिंग अपॉन सोर्स. कशावर पाहिलं आपण, तर डिपेंडिंग अपॉन सोर्स. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स बेस्ड ऑन सोर्स. पॉलिमर्स कुठून मिळतात
त्याच्यानुसार आपण पाहिले पॉलिमरचे 3 प्रकार. कोणते कोणते? तर पहिला नॅचरल पॉलिमर्स. नॅचरल पॉलिमर्स म्हणजे काय? द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड आयदर फ्रॉम प्लांट्स और एनिमल्स आर कॉल्ड एज अ नॅचरल पॉलिमर्स. त्यातही 2 प्रकार. दीज आर ऑफ 2 टाइप्स. कोणते? प्लांट पॉलिमर्स. जे पॉलिमर प्लांट पासून मिळतात त्यांना प्लांट पॉलिमर म्हणायचं. ते कोणते आहेत? तर आपल्याला माहिती आहे, कॉटन असेल म्हणजे सेल्युलोज असेल, किंवा जे आपण म्हणू शकतो लिनेन. दुसरं एक एक्झाम्पल सांगतो कळायचं. तर दुसरं एक्झाम्पल त्याचं आहे लिनेन. लिनेन इज ऑब्टेन्ड फ्रॉम फ्लॅक्स. फ्लॅक्स पासून आपल्याला ते मिळतं. कशापासून ते मिळतं? फ्लॅक्स पासून मिळतं. लिनेन इज ऑब्टेन्ड फ्रॉम फ्लॅक्स. दिसते का? ठीक आहे, फ्लॅक्स पासून मिळतं. किंवा आपण म्हणू शकतो जूट. ताग माहिती तुम्हाला? ताग. जूट इज ऑल्सो अ प्लांट फायबर. तिसरं एक्झाम्पल कोणतं सांगतो मी? जूट. जूट म्हणजे ताग, ते आहे. नंतर अॅनिमल पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच आर ऑब्टेन्ड फ्रॉम एनिमल्स आर कॉल्ड एज अ एनिमल पॉलिमर्स. एक्झाम्पल ऊल आहे, सिल्क आहे. आणि एनिमल पॉलिमर्स आर प्रोटीन पॉलिमर्स. ते कसे असतात? तर प्रोटीन पॉलिमर्स असतात. त्यानंतर दुसरा प्रकार कोणता? सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. सेमी सिंथेटिकचा अर्थ लक्षात आलाय? जे पॉलिमर्स नॅचरली असतात पण त्यांची ड्युरेबिलिटी म्हणजे त्यांचं दिसणं चांगलं नसतं, त्यांचं टेन्साइल स्ट्रेंथ चांगली नसते, आणि म्हणून ओरिजिनल पॉलिमरची ज्यावेळेस केमिकल सोबत ट्रीटमेंट केली जाते आणि त्याची टेन्साइल स्ट्रेंथ म्हणजे काठिण्यता वाढली जाते, त्याचं अपीअरन्स चांगलं दिसतं, याला आपण म्हणतो सेमी सिंथेटिक पॉलिमर. निसर्गात असणारे पॉलिमर्स यांच्यावरती केमिकलची ट्रीटमेंट केल्यानंतर तयार होणारे नवीन पॉलिमर्स यांना सेमी सिंथेटिक पॉलिमर असं म्हणायचं असतं. 50-50 निसर्गातही आढळतात आणि केमिकल ट्रीटमेंट करतो, म्हणून हे कसे? तर 50-50 सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. एक्झाम्पल माहिती तर सेल्युलोज असेटेट रेयॉन, ओके, विस्कस रेयॉन, क्युप्रा अमोनियम सिल्क, हे त्याचे एक्झाम्पल आहेत. नंतर सिंथेटिक पॉलिमर्स. जे पॉलिमर्स आपण लॅबोरेटरीमध्ये म्हणजेच इंडस्ट्रीमध्ये तयार करू शकतो यांना आपण म्हणतो सिंथेटिक पॉलिमर्स. द पॉलिमर्स विच आर 100% मॅनमेड म्हणजेच कृत्रिम तयार, म्हणजे कृत्रिम पॉलिमर्स आहेत ते. ओके, तुम्हालाही माहिती आहे वेगवेगळे प्लास्टिकच्या फाईल्स असतील, मार्कर पेन असेल, हे पेन असतील साधे पेन, तर हे पण काय? तर पॉलिमर्स आहेत. ओके, तर द पॉलिमर्स विच आर 100% मॅनमेड अँड मेड अप ऑफ different type of chemicals are called as a synthetic polymers. Synthetic polymers एक्झाम्पल कोणते? नायलॉन 6, नायलॉन 66, बॅकेलाइट, मेलामाइन, टेरिलिन. तुम्ही म्हणू शकता पॉलिथिन, पीव्हीसी पाईप. कोणता? पीव्हीसी पाईप. कोणता घेऊ शकता तुम्ही एक्झाम्पल? पीव्हीसी पाईप, नाही का? पाणी ट्रान्सफर करण्यासाठी वापरतो आपण पीव्हीसी पाईप असेल, पॉलिव्हिनिल क्लोराईड असेल, वेगवेगळे एक्झाम्पल आपण इथं घेऊ शकतो. ओके, तर हे झालं इंट्रोडक्शन ऑफ पॉलिमर आणि त्यानंतर पहिला क्लासिफिकेशन. ओके, रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो थँक यू सो मच फॉर टुडे. ओके, एकदा हे पाहून घ्या. आणि स्पेशली मला एक सांगायचं, सेमी सिंथेटिक जे पॉलिमर्स आहेत, सेमी सिंथेटिक पॉलिमर यांचं स्पेशली काय चेंज होतं? तर सेमी सिंथेटिक पॉलिमर आहेत ज्यावेळेस ते नॅचरल पॉलिमर्स असतात, हे ओरिजिनल पॉलिमर, यांची ट्रीटमेंट जर आपण केमिकल सोबत केली तर पहा, नॅचरल पॉलिमर कोणतं? नॅचरल पॉलिमरची ट्रीटमेंट जर आपण केमिकल सोबत जर केली तर त्या नॅचरल पॉलिमरचं काय? तर त्याचं टेन्साइल स्ट्रेंथ आणि लस्चर चेंज होतं. लस्चर म्हणजे चकाकी. मी त्याला अपीअरन्स म्हटलेलं इथं. इथं काय म्हटलं तर मी अगोदर अपीअरन्स. अपीअरन्स या शब्दाचा अर्थ मी इथं सांगतो. लस्चर, ते छान प्रकारे दिसण्यासाठी आपण प्रयत्न करतो, त्याची टेन्साइल स्ट्रेंथ आणि लस्चर हे चेंज होतं. ओके, नॅचरल पॉलिमरची ट्रीटमेंट जर केमिकल सोबत जर केली तर त्या नॅचरल पॉलिमरचं टेन्साइल स्ट्रेंथ आणि त्याचबरोबर त्याचं काय चेंज होतं? लस्चर. आणि म्हणून ते ओरिजिनल पॉलिमर म्हणजे नॅचरल पॉलिमर पेक्षाही अट्रॅक्टिव्ह कोणतं दिसतं? तर सेमी सिंथेटिक पॉलिमर दिसतं. कृपया एवढी एक नोंद घ्या. ओके, सो थँक यू सो मच फॉर टुडे. हे पहा.